नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून साऱ्या आणि मासिकाची मी संपादक आहे. विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 आपण हाती घेतलाय. कारण आपल्याला असं वाटतंय की 1975 साली महिला वर्ष युनोनी जाहीर केलं, त्याला 2025 मध्ये 50 वर्ष होत आहेत. तर या 50 वर्षात स्त्री चळवळीची वाटचाल कशी झाली, कुठल्या कुठल्या क्षेत्रांवर त्याचा काय परिणाम झाला, तसंच जगत असताना सामान्य लोक, कार्यकर्ते आणि कोण सायंटिस्ट असतील, अशा वेगवेगळ्या कलाकार, अशा वेगवेगळ्या लोकांच्या वरती स्त्री चळवळीचा कसा परिणाम झाला, त्यांना स्त्री चळवळ कशी भेटली आणि त्यांनी पुढे कसं त्याच्याकडे बघितलं, या सगळ्याविषयी आपल्याला गप्पा मारायच्या. स्त्री चळवळ आणि मी अशी ही गप्पांची मालिका आहे. याच्यामध्ये आज आपल्या मिळून साऱ्या जणीची मैत्रीण सरोज देशतोगुले आली आहे. तुझं मनापासून स्वागत आहे. खूप मस्त वाटलेलं आहे. आणि मिळून साऱ्या जणी नेहमी असं म्हणते की ती एक जीवनशैली आहे, ते काही फक्त छापील मासिक नाहीये आणि एखाद्या शिलेदाराप्रमाणे मिळून साऱ्या जणी काम करत नाही. तर आम्ही एकत्र आमची एकजूट असं म्हणतो. त्याच्यामध्ये अक्षरस्पर्श ग्रंथालय हे महत्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये. आणि अक्षरस्पर्श ग्रंथालयात तू सुरुवातीपासून संस्थापक सदस्य आहेस, अध्यक्ष होतीस, तर त्यापासून आपण सुरुवात करू की आणि ग्रंथपाल. येस, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला म्हणजे स्त्री चळवळ आपण फोकसला ठेवूया. तुझं आयुष्य, काम सगळं फोकसला ठेवून पहिल्यांदा तुला स्त्री चळवळ कुठे आणि कशी भेटली? माझं बालपण वाईला गेलं आणि नातूंचं घर हे स्त्री केंद्री सत्ता असलेलं घर होतं. म्हणजे एक छोटस उदाहरण सांगते की माझी आत्या जेव्हा बीटी करायचं म्हणत होती तेव्हा माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तू 1 वर्ष ड्रॉप घे, कारण मला तिला शिकवायचं. त्यामुळे वडील SSC ला 1 वर्षांनी नंतर बसले आणि ती बीटीला आधी गेली, कारण एकच फी परवडणार होती. तर त्यांनी मुलीला प्राधान्य दिलं आणि हे आमच्या घरामध्ये होतं. म्हणजे स्त्री केंद्रीच कुटुंब व्यवस्था होती आमची. आणि हीच आत्या आमच्याकडे शेवटपर्यंत होती. तिने लग्न नाही केलं, ती ध्येयवादी होती. तिने मग 8 मुलींना घेऊन शाळा सुरू केली, वाई कन्या शाळा. आणि पुढे ती कर्ज जास्त झालं म्हणून मग अण्णासाहेब कर्व्यांना तिने विनंती केली आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेला ती जोडली. आणि या सगळ्या कामासाठी तिने लग्न नाही केलं. आणि म्हणजे असे प्रायोरिटीज निवडणारे लोक त्याही पिढीत आमच्या घरामध्ये होते. आणि माझे आजोबा असं सांगतात, म्हणजे मी त्यांना पाहिलं नाही, पण आमचा जो कूळ करणारा जो तो रामोशी होता, त्याला बशीतनं चहा त्याला द्यायचे आणि कपातनं ते प्यायचे. म्हणजे आमच्याकडे ही कल्पनाच नव्हती की जातीभेद किंवा पुरुष आणि स्त्री पुरुष सत्ताच नव्हती घरामध्ये. अरे वा. आणि मग ते तुझ्या वेळेलाही पूर्ण तू भाऊ आणि तुला बहीण आहे? हो, मला एक बहीण आहे, भाऊ आहे. आणि आमच्या चॉईसेसना प्राधान्य देणारे आई वडील होते. त्यामुळे मी सोडून घरातल्या सगळ्यांनी लव्ह मॅरेज केलं. पण मला तसं काही माझ्या डोळ्यापुढे तसं काही नव्हतं. तसं तुझ्या सासूनी तुला निवडलं असं काहीतरी आहे ना तुझं? आमचं सासू सुनांचं लग्न आहे. बेस्ट गोष्ट आहे. माझ्या सासूबाई माझ्या मावशीची मैत्रीण आणि त्यांची धाकटी बहीण माझ्या आईची मैत्रीण. तर ते असं होतं की मी म्हणजे सरांसारखी दिसणारी, वडील शिकवायला होते सगळ्यांना, त्यामुळे सरांसारखी ही मला सून म्हणून करायची असं होतं. आणि मलाही त्या पाहता क्षणी आवडल्या, म्हणजे मोकळ्या होत्या खूप. आणि मला ते खूप दडपण होतं की आपल्या घरातलं वातावरण आणि आपण अरेंज मॅरेज करतोय तर सासू, आणि मला अजय सासू होती, अजय सासरे होते, त्यामुळे मला थोडी ती भीती होती. पण त्यांच्याकडे बघून ती पूर्ण गेली आणि मी हो म्हणून टाकलं, असं झालेलं. आणि शिक्षणाच्या वेळेला तू काय काय शिकली, कसं शिकली? मी म्हणजे पहिल्यांदा 5वीत जेव्हा गेले तेव्हा मी असं म्हटलं की मी नाही कन्या शाळेत जाणार. मला वडिलांच्या दबड्या स्कूलमध्ये जायचंय, को एज्युकेशन. पण मी एकतर काय, मला जास्त फोर्सफुली सांगता आलं नाही म्हणा, किंवा लहान होते त्यामुळे सगळ्यांनी ते हसण्यावरी नेलं की काशीमाईची शाळा आणि काशीमाईच्या शाळेत नाही जायचं, असं कसं. आणि म्हणून मग मी काय तेवढंच. पण मग जेव्हा मी BA झाले तेव्हा
हे सगळे लोक आमच्या घरामध्ये शिक्षक, तर त्यांचं म्हणणं की बीएड कर सरळ. तर मी म्हटलं मी तुमच्यासारखं बीएड करणार नाही, कारण मला शिकवायचं नाही. तर मला खूप वाचायला आवडतं, तर मला लायब्ररी सायन्स करायचं आहे आणि माझ्या आत्ते बहिणीने केलं होतं म्हणून मला माहिती होता तो कोर्स. आणि मी पुणे विद्यापीठात नाही करणार, मी मुंबईला जाऊन तिच्याकडे राहून. मग ते मात्र त्यांनी मान्य केलं आणि मग मी बिलीव्हला गेले. मग तिथे चळवळ तुझ्या बघण्यात आली का? चळवळ म्हणशील तर हो, म्हणजे लायब्ररी सायन्स करताना मला एक प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये विषय निवडायचा होता आणि लेखक निवडायचा होता. तर मी ते व्हर्जिनिया वुल्फ निवडलं आणि मिसेस डॉलोवे कादंबरी निवडली. आणि त्या अनुषंगाने जे वाचन केलं तेव्हा मला पहिल्यांदा स्ट्राईक झालं की तेव्हा मी सीमांद बोवाचं पण नाव ऐकलं, सेकंड सेक्सचं म्हणजे हे पण ऐकलं, सार्त्रचं नाव ऐकलं. आणि त्या संदर्भात म्हणजे ते खरं इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना होतं, पण ते तसं थोडं त्या दृष्टीने वाई कॉलेजमध्ये बघितलं गेलं नाही तेव्हा. पण माया पंडित माझ्या बरोबर होती, म्हणजे माझ्या पुढे होती, ती MA करत असताना मी BA ला होते. त्यामुळे तसं थोडं ते होतं. या प्राज्ञपाठ शाळेत जेव्हा संस्कृत यांचा आबांचा उत्सव व्हायचा, ते 3 दिवस कार्यक्रम चालायचा विश्वकोशामध्ये, तर ते खूप आम्ही दोघी बहिणी खूप वाचायचो, खूप वाचणाऱ्या होतो आणि खूपच तेव्हा ते चर्चा व्हायची. पण ती नाटकाच्या संदर्भात, कारण वाईत प्रतीक थिएटर्स होतं आणि त्यामुळे नाटक आणि त्या अनुषंगाने व्हायची. मुंबईला गेल्यावर ते थोडंसं फेमिनिझमचं, कारण व्हर्जिनिया वुल्फ होती म्हणून फेमिनिझमचं हे होतं की असं काहीतरी बाईसाठी एक जागा असणं. आणि मला ते खूप आश्चर्य वाटलं की अशी जागा आमच्या घरामध्ये भरपूर होती आणि मला असं नाही, असं कसं काय असं वाटायचं. पण ते तिथे स्ट्राईक झालेलं होतं. पण बिलीव्ह केलं मी. जवळजवळ 6 महिने नोकरी केली पाचगणीच्या शाळेमध्ये, लायब्ररी त्यांची छोटी लायब्ररी होती, स्कूल लायब्ररी, तिथे केली. पण हे लग्न ठरलं आणि ते एकदम विट्यासारख्या आडगावी जायचं. तर मी तेच थोडंसं मावशींकडे म्हणजे सासूबाईंकडे बघून ते थोडंसं चॅलेंज म्हणून घेतलं की त्या नाही का राहिल्या, त्याही वाईटच होत्या. आणि त्या तर म्हणजे डॉक्टर महाबळेश्वरकरांच्या त्या 3 मुली अशा खूप प्रोग्रेसिव्ह आणि अशा होत्या, त्या नाही का राहिल्या, तर आपण पण, आणि त्या आहेत आता आपल्या बरोबर, तर आपण पण करू शकू असं मला वाटलं. आणि मी तिथे, आणि सगळ्यात आवडणारी गोष्ट गेल्या म्हणजे स्त्री मासिक त्या घेत होत्या. त्या फक्त असं म्हणाल्या की मी आता थोडंसं बंद करू का हे, कारण हे ना ह्या ज्या नवीन संपादकीय लिहितायत ना त्या जरा थोडस असं अग्रेसिव्ह आणि असं आहे. तर मग मी त्यांना म्हटलं की नाही, उलट तुमच्या प्रत्येक क्लब मध्ये आपण ही संपादकीय वाचली पाहिजे. या आपल्याच होत्या ना, या कोण नवीन संपादक होत्या? विद्याताईच होत्या. आणि विद्याताईंचं त्यावेळेला म्हणजे ह्याच्यामध्ये संपादकीयमध्येच त्यांनी लिहिलं होतं की सांगितलं म्हणून केलं याच्यापेक्षा स्वतःला वाटलं म्हणून, असं एक हे होतं. त्याला मी त्यांना पत्र लिहिलं होतं विद्यातून. आणि गंमत म्हणजे मला वाटलं नव्हतं की त्याचं उत्तर येईल, पण विद्याताईंचं स्वतःच्या हस्ताक्षरातलं त्यांचं इतकं सुंदर पत्र मी अजून ठेवलंय ते. तर ते आलं होतं मला. आणि मी असं केलं होतं त्यांच्या पत्ते क्लब मध्ये. पण मला मावशीच म्हणाल्या होत्या की बऱ्याच जणी लक्ष देणार नाहीत, कारण पत्ते खेळायला येणाऱ्या बायकांचा मूड तू जे म्हणतेस ते ऐकायचा नसतो. तसं आमचं सासू सुनांचं मेतकूट होतं, त्याच्यामुळे त्या म्हणाल्या की तू वाचून बघू काय होतंय. पण त्यांना कोणी लक्ष दिलं नाही. आणि असं पण मला वाटलं की त्या इक्वॅलिटी मानणाऱ्या किंवा स्वतः तू म्हणालीस तशा प्रोग्रेसिव्ह आणि अशा होत्या, पण तरी त्यांना विद्यार्थ्यांचं खटकत होतं. म्हणजे थोडंसं असं जे होतं की चळवळीच्या अंगाने काहीतरी सांगायला गेलं, म्हणजे चांगुलपणातून सगळं चांगलं चाललेलं असतं, पण जेव्हा काहीतरी हक्क या पातळीवर येतं
तेव्हा कुठेतरी ते माणसाला खटकतं. अशा ज्या काही म्हणजे व्यवस्था मग आता काय होणार व्यवस्थेचं अशी एक भीती असते ना की जे चालू आहे त्याचं काय होणार, किंवा हे असं कशाला पाहिजे बुवा, हे जे त्या म्हणताय तसं कशाला पाहिजे, चांगलं चाललंय की ते तू म्हणतेस तसंच. तर त्याच्यामुळे तुझं नंतर विद्यार्थ्यांशी कसं वाढत गेलं किंवा स्त्री चळवळीविषयी? मी नंतर आम्ही पुण्यात शिफ्ट व्हायचं ठरवलं. मी 87-88 ला मी पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर पहिलं मी हे काय केलं असेल तर पद्मजाचं भाषण होतं, पद्मजा वाळिंबेचं कुठल्या तरी गटांसमोर, आणि तिने ते जाणीवची माहिती सांगितली म्हणून मी आणि मनीषा मग जाणीवमध्ये सरांना भेटलो आणि मग हा आणि तिथे असं मी म्हटलं की मला रोहन लहान होता त्यामुळे मी फील्ड वर्क नाही करू शकणार. मनीषा त्यांना म्हणली मला फील्ड वर्क करायला आवडेल, पण मला मी म्हटलं माझं वाचन लेखन ह्याच्या संदर्भात काही जर असेल तर मला सांगा. आणि तेव्हा विनया खडपेकरनी प्रवाहीचं काम सोडलं होतं म्हणून सर मला म्हणाले की मग तुम्ही संपादक मंडळात या प्रवाहीच्या. आणि मग तिथून ते प्रवाहीचे पाक्षिक होतं का मासिक होतं प्रवाही? मासिक होतं. मग तिथून ते सुरू झालं. पहिली 1-2-3 वर्ष तेव्हा. आणि मी इंग्लिश पण शिकवत होते जोगला 11वी-12वीला. आणि मग साऱ्या जणी पण घेतच होतो तेव्हापासून. आधीपासून नाही, तेव्हा 88ला सुरू 88-89ला. त्यामुळे पहिला अंक आणि हे तर त्याच्यामध्ये ती पैशाची चौकट येत होती पुढे 90च्या साधारण 90-92. हा, तर ती फारच आकर्षक होती. आणि त्याचं पहिलं हे म्हणून ग्रंथालय म्हणल्यावर मी जाम खुश झाले की आता हे खरं आहे की जिथे मी माझ्या लायब्ररी सायन्सच्या ज्ञानाचा उपयोग करू शकेन, असं ते मला तेव्हा वाटलं. आणि मग मी मनीषा विद्यार्थ्यांना भेटायला गेलो तेव्हा मी ते पत्राचं सांगितलं, मी ग्रंथपाल आहे, तर त्यांनी लगेच या म्हणूनच सांगितलं तुम्ही दोघी कामाला या म्हणून. आणि मग सुरू झालं. 99ला आपली स्थापना आहे, त्याच्या आधी 2 वर्ष. आणि अक्षरस्पर्शाची थोडी कल्पना सांगा, म्हणजे सुरू केलं तुम्ही सगळ्यांनी तेव्हा? तेव्हाच जे असं होतं की ग्रंथालय तर पुण्यामध्ये खूप आहे, त्यामुळे वेगळं असं काय आहे, वेगळं असं ग्रंथालय म्हणजे कशाला स्थापना करायची. तर त्यांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की एक स्वतःची जागा मोकळं होण्यासाठी, जास्त करून बायकांना, पण आपण सर्वांना सभासद करून घेणार आहोत, पण ज्यांना बोलावं असं वाटेल म्हणजे पुस्तकं वाचायची, वाचण्यावरती बोलायचं आणि आपल्याला काय वाटतंय ते, आणि तशी ती पुढे रेफर करायची. म्हणजे काउंटरवरच्या मुलींची अट अशी होती की त्या वाचणाऱ्या पाहिजे. एक्झॅक्टली, म्हणजे नुसती देवाणघेवाण करत नाही पुस्तकाची, सांगतायत काय. आणि ह्या लायब्ररीमध्ये शांतता राखा असं नसणार आहे. ह्या लायब्ररीमध्ये बोलण्यासाठी आपण आहोत आणि बोलण्यासाठी काउंटरवरची पण माणसं असणार आहेत आणि मुख्य म्हणजे पुस्तकांना स्पर्श करता येणार आहे. आणि म्हणून ते म्हणजे स्वतः म्हणून नावे अक्षरस्पर्श सगळंच ते इतकं छान होतं त्यावेळेला. आणि मला असं वाटलं की अगदी परफेक्ट, काय आपण म्हणतो सोंगटी बसायचं ते आपल्यासाठी आहे. आणि म्हणून मी विद्याताई मला म्हणाल्या की तुला कार्यकारिणीत, म्हणजे त्यांनी ओपन हे होता, तर मी म्हणले नाही, मला हाताने काम करायचंय आणि ग्रंथपाल म्हणूनच करायचंय, तर मी काउंटरवरच काम करणार आहे असं त्यांना सांगितलं. पहिली 2 वर्ष मी होते लायब्ररीयन, नंतर मग सेक्रेटरी होते आणि मग बरीच वर्ष सेक्रेटरी होते, मग अध्यक्ष. ही लायब्ररी सुरू करत असतानाचे जे श्रम आहेत तुमचे, म्हणजे पुस्तकं हे करणं, मग जागा, मग ते ठेवणं, मग त्याचे कॅटलॉग आणि असं सगळं आम्ही अक्का होती म्हणजे रोहिणी जोग होत्या, ज्यांनी ती पुस्तकं पहिली जी 1,500 पुस्तकं होती ती त्यांनी लावली. आणि अक्षरशः रोज नवीन पुस्तकं येत होती, म्हणजे गिफ्ट. प्रधान सर म्हणा, छायादातार म्हणा, ते तर म्हणजे अक्षरशः हॅपनिंगच होतं ते. आणि माधुरी होती दुर्गावले, ती आणि मी, तर आम्ही दोघींनी मिळून त्याचं क्लासिफिकेशन, कॅटलॉगिंग सगळं केलं.
आणि खूप काम असायचं. म्हणजे तू म्हणते तसं तुझ्या शिक्षणाचा खूप तिथे फायदा म्हणजे खरा अगदी हे झालं खूपच. आणि त्याचा मला फारच आनंद होता की हे आपल्या शिक्षणाचं काहीतरी आपण इथे करू शकतोय. चीज होत आहे. आणि त्याच्यात येणारे वाचक किंवा मग मध्ये काही अक्षरगप्पा सुरू झाल्या त्याच्याविषयी थोडं. खूपच म्हणजे तेव्हाची कार्यकारिणी इतकी ऍक्टिव्ह होती की आम्ही असं ठरवलं होतं की दर म्हणजे वाचकांशी पुस्तकांवर बोलायचं. आणि मग असं झालं हळूहळू की आपण एक पुस्तक द्यायचं किंवा एक राईटअप द्यायचा आणि तो सगळ्यांनी वाचायचा. आणि म्हणजे ज्यांची इच्छा आहे छोट्या अक्षरगप्पा नाहीत. आणि असे 15 जण होते. अजून मला ते सगळे जण आठवतात. आणि आम्ही त्या म्हणजे तारा वनारसेंच्या शामिनीवर सेतूवर अशा बघ्यांच्या इतकी सुंदर चर्चा. आणि तेच लोक बोलायचे. फक्त असं आहे की हे जे काय रेकॉर्ड किंवा तेव्हा नव्हतं. आम्ही आमच्याच खुश होतो की किती छान चाललंय म्हणून. आणि जागा होती ना, आता सारखी जागेची पंचायत नव्हती. त्यामुळे आम्ही एका बाजूला अक्षरगप्पा चालू राहायच्या आणि शिवाय वाचन घ्यायचं. आणि अक्षरगप्पांमध्ये आपल्या श्रीराम लागून पासून कोण कोण आलेले? त्या एक मोठ्या म्हणजे 2 प्रकारच्या अक्षरगप्पा होत्या. ह्या छोट्या अक्षरगप्पा आणि एक मोठ्या अक्षरगप्पा. आणि त्यांना विद्यार्थ्यांनी विषय ठरवला होता की वाचनाने मला काय दिलं. आणि मग तेव्हा मनीषा सेक्रेटरी होती. तर मनीषा सबनीस. तर ती म्हणाली की विद्यार्थी तुम्ही नाही अप्रोच व्हायचं. मी म्हणजे हे असं व्हायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे की आम्ही अप्रोच झाल्यावर ही मोठी माणसं येतात का. बरोबर. म्हणून मग डॉक्टर लागू, अवचट, शांताबाई शांताबाई शेळके तेव्हा मुकुंदराव आणि तर होतेच. त्यांची मुकुंद टाकसाळ्यांनी मुलाखत घेतली होती. खूपच सुंदर अक्षरगप्पा त्या झाल्या. आणि आम्ही म्हणजे अगदी आमची छोटीशी हे काय साधी सभासद होती माधवी राईकर. ती याच्यातून डायरी आणली होती. आम्ही प्रत्येकाला एक वाक्य लिहायला सांगायचो, त्याच्या खाली त्याची सही. फार सुंदर होती पहिली 2 वर्ष अक्षरस्पर्शाची. खूप. आणि ती जसं म्हणजे जसं विद्याताई सांगत होत्या तशी ती होत होती. म्हणजे असं नाही की त्यांनी सांगितलं आणि काहीतरी आपल्या हातनं कमी पडलं, जागाच नाहीये, कार्यक्रमच फसला, असं अजिबातच झालं नाही. आणि ते फार म्हणजे मी त्यांना म्हणायची की हाच म्हणजे जसं पगार आणि बोनस असं असतं तसं आम्ही रोज काम करतो त्याचा आनंद आहेच. आणि आम्हाला बोनस मिळतो असं मी त्यांना म्हणायची. आणि मग इथे आपलं जे होतं गोंडे कॉलनी त्यानंतर काही दिवस 1-2 शाखांसारखं झालं होतं काय? एक शाखा झाली खूप दिवसांनी नंतर कर्वेनगरचे खूप वाचक होते. आणि ते म्हणाले की लायब्ररी तिकडे आली तर आम्हाला जास्त बरं पडेल असं ते म्हणाले. मग वर्षभर जवळजवळ मी जात होते तिकडे. आणि आपली एक मुलगी पण म्हणजे स्टाफ मधली पण तिकडे असं. पण ते जेव्हा ऍक्च्युअल तिथे गेलो तेव्हा असं लक्षात आलं की नाही म्हणजे ज्या पद्धतीने इकडे आपण करतोय काम तिकडे ते नाही होऊ शकत. त्यामुळे मग ते हळूहळू सेटबॅक बसर. आणि होते वाचक तिथे. आपण बालविभाग पण तिथे सुरू केला होता पण तेवढं वर्कआउट नाही झालं. आपण काही शिबिर पण घेतली होती का अशासाठी? सुट्टीमध्ये मुलांच्या सुट्टीमध्ये. बरोबर. आणि एक काहीतरी सिनेमा दाखवून त्याच्यावर चर्चा दृष्टी असं काहीतरी कमी होतं पण ते काहीतरी काही दिवस होतं. तेव्हा जागा होती त्यामुळे तेव्हा ते. पण दृष्टीचा प्रकल्प फार अक्षरस्पर्शाची जोडलेला नव्हता. तो आधी पण व्हायचा. पुस्तक पेटी मात्र फार छान झाली ती. म्हणजे आपल्या नारी समता मंच बरोबर आम्ही त्या पाण्याचं आपलं पाण्याचं काहीतरी काम चालू होतं खानापूरचं भोर वगैरेच्या भागामध्ये. तर तिथे मी ती पुस्तक पेटी पहिली पाठवली होती. आणि मी नंतर त्याचं हे घ्यायला गेले होते आढावा की काय अनुभव होता तो. मी इतकी भरभरून विद्यार्थ्यांशी पण बोलले कारण त्या मुली खरोखर वाचक होत्या. आणि मुली बायका. आणि वेळ मिळेल तेव्हा वेळ मिळेल तसं
आणि चांगलं साहित्य पण त्यांनी मला मागितलं, म्हणजे की हे आहे तर ह्याच्या पुढचं हे पाठवा. अरे वा, म्हणजे खरोखर मनापासून त्याचा मी सार्वजनिक लेख पण लिहिला होता. विद्यार्थ्यांना मी जेव्हा सांगितलं त्या म्हणल्या लिही हे, कारण हे लिहिलंच तर सगळ्यांना म्हणजे पोचेल की बायका वाचतायत. काम आहे म्हणून ते साईडला पडतं असं होत नाही. त्यांना उत्सुकता असते आणि त्या वाचतात. ते जाणीव आणि मिळून साऱ्या जणी आणि अक्षरस्पर्श वगैरे असं तुझं जाणीवचं किती काम करत राहिलीस तू का? ते जाणीवच्या मी प्रवाहीच्या मीटिंगला जात होते आणि त्याच्यामध्ये जे काही विषयाचं चर्चा व्हायची त्याच्यात एखाद दुसरा लेख मी लिहित होते आणि थोडंफार संपादन सहाय्य आणि असं करत होते. पण या पलीकडे म्हणजे सरांच्या कामांवरती किंवा आता लातूरला जे त्यांचं काम होतं तिथे महिला सबला मेळा केला होता, तेव्हा म्हणजे अशी बक्षीस समारंभांना जाऊन तिथल्या ह्याचं रिपोर्टिंग करणं वगैरे ते करत होते. पण ते असं खूप त्यांच्या कामामध्ये मला फार काही नाही करता आलं. पण तुला विशेष विलास चाफेकर व्यक्ती म्हणून आणि असा तुझ्या आयुष्यावरती बऱ्यापैकी परिणाम झाला त्यांचा, तो कसा काय म्हणजे? खूपच त्यांचा प्रभाव होता माझ्या मनावर, म्हणजे कारण त्यांनी दृष्टी दिली की म्हणजे तुम्हाला जे सामाजिक भान आहे समज थोडंफार, तर त्याचा उपयोग तुम्ही समाजासाठी कसा करता, म्हणजे तुमच्याकडे बुद्धिमत्ता आहे तर ते तुम्ही म्हणजे अशी लखलखती हातात तलवार आहे तर त्यांनी तुम्ही स्वयंपाकघरातल्या माशा मारणार का? तुम्ही त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे असं हे किंवा आमच्या विषयाला धरून ज्या चर्चा व्हायच्या त्याच्यामध्ये खूप मला असं वेगळं त्यांच्याकडनं हे मिळायचं की अरे हा विचार आपण कधी केलाच नाही असं वाटायचं. म्हणजे इतकं आपण वाचलं किंवा इतकं आपण साहित्य वाचतो सगळं माहितीये पण ते आपल्यापर्यंत कधी आलं नाही आणि आता हे म्हणतायत असं तसं किंवा त्या दृष्टीने त्या साहित्याकडे बघणं असं झालं. कारण विलास स्वतः मला वाटतं स्त्री पुरुष समता मानणार होता बऱ्यापैकी आणि तो म्हणजे त्यांच्या कामामध्येही ते बऱ्यापैकी येत होतं आणि त्या दृष्टीने तो जे म्हणजे अर्थात कसं होतं की शेवटी स्त्री पुरुष समता मानणं आणि स्त्री चळवळीच्या वेळेला जेव्हा स्त्रिया जास्ती खोलात शिरून काहीतरी म्हणतात तेव्हा थोडं तिथे तितकं न पुरुषांना कळतं किंवा त्या कार्य त्यांचं असतं त्याच्यामुळे आमचे तसे वाद पण बऱ्यापैकी व्हायचे विलास बरोबर. पण तरी तो बेसिकली खूप स्त्री पुरुष समता मानणारा आणि त्या दिशेने काम करणारा असं होता. तुझ्या घरात वातावरण कसं होतं विशेषतः लग्न झाल्यावर? म्हणजे लग्न झाल्यावर मी एकदम वेगळ्या वातावरणातल्या घरात गेले. म्हणजे आमचं जे वाईचं वातावरण होतं ते सगळेच शिकलेले सगळेच पुस्तक डोकं खाली घालून पुस्तक वाचताय असे होते आणि इकडचं कुटुंब म्हणजे फिरायचं बाहेर जायचं पत्ते खेळायचे असं होतं थोडंसं आणि खूप म्हणजे 3-4 पिढ्या एकत्र म्हणजे बाई बापू होते मावशी दादा होते मग आमचं आणि माझ्या बरोबर दीर जाऊ आणि घर खूप मोठं खटलं खूप मोठं दादा विद्यार्थी डॉक्टर आणि पंचक्रोशीत त्यांना ओळखलं की गुळवणी डॉक्टर असा जरा हे होता आणि आर्थिक परिस्थितीत फरक होता. आमच्या घरात सगळे शिक्षक म्हणजे आमची शेती असल्यामुळे असं खाऊन पिऊन हे होतो पण मध्यमवर्गीय. इकडे म्हणजे सधनच घर होतं म्हणजे पहिला फ्रीज विट्यात आमच्याकडे गाडी आमच्याकडे हे सगळं ते जरा मला थोडं झेपलं नाही सुरुवातीला आणि ते माझ्या वडिलांना माझं आणि वडिलांचा बॉन्ड खूप होता त्याच्यामुळे त्यांना माहित होतं की ही अस्वस्थ होणार आहे तिला आता कळत नाही त्यामुळे ते तेव्हाही म्हणाले की बघ गाडी आहे त्यांच्याकडे असं मला त्यांनी आड मारून खूप गोष्टी सुचवल्या होत्या. पण मी म्हटलं की मावशी आहेत ना त्या मला ओळखतात त्या आपल्या घरातल्या सगळ्यांना ओळखतात आणि मला बेसिकली मेडिकलचा मुलगा नको होता आणि हे नव्हते म्हणजे आर्किटेक्ट होते जेजेला शिकलेले होते त्यामुळे मला असं वाटलं की बऱ्यापैकी कारण जेजेला माझी आत्ते बहीण होती आणि मी मुंबईला लायब्ररी सायन्स करत असताना मी
जे मध्ये कायम जात येत होते. त्यामुळे तेवढा मोकळेपणा ह्या मुलाच्या मनात असेल असं मला माहित होतं. आणि आर्किटेक्ट असल्यामुळे आर्टिस्ट होता, त्यामुळे कलेची जाण आहे. एवढंच मी पाहिलं होतं. पण वातावरणामध्ये खूप फरक होता. आणि म्हणजे न बोलता मावशींचा मला खूप सपोर्ट होता, कारण त्यांना माहिती होतं मी कुठून आली. त्यामुळे त्या खूप समजून घ्यायच्या मला, आणि ढाल पण असायच्या माझी बऱ्याचदा. दादा तसे थोडेसे होते, अगदीच ट्रॅडिशनल होते. आणि मी दीराला अरे जारे करायची, पुष्कळांना ते नाही आवडायचं. माझ्या आजी सासूबाई म्हणायच्या, अगं असं नाही, तो मानाने मोठा आहे असं नाही, किंवा यांना सुद्धा बहिणींना सुद्धा. पण मग हळूहळू काय झालं की ते निवळलं, म्हणजे किंवा मी रुळले असेल, कारण मी तशी 12 वर्ष विट्याला होते, 10-12 वर्ष लग्न झाल्यानंतर. त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचं पुष्कळ वेळा, कारण वाई आणि विटामध्ये सुद्धा फरक होता, खूप फरक आहे. म्हणजे आणि मला याची सवय नव्हती. म्हणजे मंडईत जायची तर नोकर असायचा बरोबर, तो सगळं हे घ्यायचा, आणि मी फक्त भाजी घेऊन यायची. मी ती त्याची सवय करून घेतली, असं त्या वेगळं होतं. पण मग नंतर असं झालं की माझा आणि दादांचा पण एक बॉन्ड तयार झाला, कारण आपोआप. आणि मग आम्ही गेलो की ते म्हणायचे, बघ तुला हे मार्क्सचं चरित्र आहे, घ्यायचंय का. म्हणजे त्यांना असं कळायला लागलं. किंवा आम्ही आणखी आम्ही जायचो तर ते म्हणायचे की इंग्लिश नॉवेल्स तू वाचतेस तर मग आम्हाला सांग त्याची स्टोरी. असं ते खूप म्हणजे जेल होत गेले मी नंतर. पण मग नंतर आम्ही, आणि थोडस त्याला अशी थोडी बॅकग्राऊंड अशी होती की यांना ल्युकेमिया होता माझ्या, म्हणजे डिटेक्ट झालेला सासूबाईंना. त्यामुळे माझं सगळं तिथे येऊन थांबायचं की नाही, त्यांना हे नाहीये. त्यांना यायचे, त्रास व्हायचा. पण तरी त्या पुढे 13 वर्ष होत्या, तेवढी वर्ष मी विट्यात होते. आणि मग आम्ही गेल्यावर नाही, मग मी इकडे आले, आणि मग त्याही टाटाला त्यांची, मग त्या पुण्यातच माझ्याजवळच गेल्या मधुबनमध्ये असताना. पण मग त्यामुळे थोडस एक घरचं, आम्ही तुला जे सारखं चिडवायचो की आज कोणतरी नणंद येणार नाही तर जाऊ येणार नाही तर पुतणा येणार, म्हणजे हे जे थोडं घरकामात अडकण्यासारखं, म्हणजे घरात अडकणं वगैरे असं, तर त्याचा तुला स्वतःला होत होता का त्रास, की काय चाललंय हे, का असं होतं आपण एकदा हे करून टाकतो ना. म्हणजे जसं विद्या म्हणायची की एकदा मी आता ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे ना, म्हणजे आता मी कुटुंब सांभाळते, आणि व्हॉट इज रॉंग अबाउट इट, म्हणजे त्याच्याविषयी काय कोणी हे आहे असं म्हणत नाही. पण जे घरातली माणसं आपल्याला गृहीत धरायला लागतात, त्याचा थोडा त्रास होता. मला विट्यात असताना त्याचा त्रास नाही झाला, कारण मावशी दादा होते आणि त्यांना ते बरोबर समजलं होतं की हिला काय माहित, कुठपर्यंत ही हे करू शकते. मी जशी पुण्याला आले तसं पुण्याला आल्यानंतर असं झालं, विट्याची खूप माणसं, नातेवाईक, ते सगळे पुण्यात त्यांचं हे घरच झालं. आणि मग मला त्याचा म्हणजे खूपच त्रास झाला. हे तू मधुबनला राहत होते, आणि त्याच वेळेला माझं हे काम सुरू झालं, जाणीव आणि साऱ्या जाणीव अक्षरस्पर्शाच्या मीटिंग सुरू व्हायचं होतं. पण आम्ही पुस्तकांचं काम करायला जात होते, आणि सरांबरोबर चर्चा होत होते, आणि लेख लिहित होते. तर मला ते गृहीत धरणं कळायला लागलं की अरे हे आरामात कसे काय येतात, मला विचारत नाही, सांगत नाही, केव्हा जाणार, किती जेवणार. आणि मग असं व्हायला लागलं की माझा आणि दीपकचे पण वाद व्हायला लागले. आणि मुलं होती, आणि मुलांची गंमत अशी की, आणि शिकायला पण माझ्याकडे दीर होता, भाची होती, आता आजी आहे ती भाची होती, खूप जण होते, माझा भाऊ होता, म्हणजे सगळीकडनं, इथून आणि तिथून दोन्हीकडनं. आणि मग मला कामही खूप करायला लागायचं, आणि मला हे पण खूप करायचं, एक्सपोजर पण खूप होतं, त्यामुळे तेही करायचं असायचं. मग तेव्हा मनीषा बरोबर खूप, मैत्रिणींबरोबर खूप चर्चा होती. मग आम्ही पुस्तक भिशीचा गट केला. एका पुस्तक भिशीच्या गटाला विद्याताई आल्या होत्या, म्हणजे मिळून साडेजणीच्या सगळ्याच मैत्रिणी आल्या होत्या मनीषाच्या घरी. आणि मग ते असं
आहे मनोहर तरी आलं. मग सुनीताबाईंना भेटलो आम्ही. पुस्तक भिशीतनं हे फार प्रकार केले. व्यंकटेश माडगुळकरांना भेटलो. आणि मग मला असं वाटायचं की हे माझं जग आहे. मी नाही आता 4 माणसांचं चहा पाणी आता करणार. आता मला तिकडे जायचंय. पण मग चिडचिड व्हायची. मला ते नीट एक्सप्रेस नाही करता यायचं. आणि मग माझी दीपकचे पण वाद व्हायचे. पण मनीषा, विद्याताई, आम्ही गौरीला पण तेव्हा भेटलो. आणि तिचं खूप आवडीने वाचत पण होतो. आणि त्याच्यातनं ते थोडीशी ना स्त्रीवादी ह्याची लाईन आपण म्हणतो ना, जी नुसती धुसर होती ती ठळक व्हायला लागली. आणि मग मला असं वाटलं की आता मला मराठीत MA करायला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय मला हे कळणार नाही की स्त्रीवाद कुठे. आणि स्त्रीवादाचा पेपर होता, वंदनाने शिकवलं मला. तर तेव्हा म्हणून ती जोर केला मी की नाही मला पण करायचंय. तर ते असं म्हणजे. आणि ते म्हणजे मी जेव्हा आम्ही 87-88 साली आलो तेव्हा मी ब्रिटिश काउन्सिलचा इंटरव्ह्यू दिला होता लायब्ररीसाठी. तेव्हा ते कोणतरी जोशी होते आणि मला दिल्लीला इंटरव्ह्यूला जायचं होतं. हे झालं होतं परीक्षा आणि हे झालं होतं. आणि ते म्हणते की नाही आता तुम्हाला इंटरव्ह्यू मात्र दिल्लीत असतो आमचा इथे. तर मी नाही जाऊ शकले. तेव्हा मला असं वाटलं की नाही हे काहीतरी चुकतंय, हे नाही बरोबर की जे करायला पाहिजे. आणि दीपकही कामाच्या ह्याच्यात होता ना, ते आणि त्यांचे सगळे ते मित्र एकत्र आलेले आणि त्यांना ते सगळं बिझनेस, त्यामुळे तो माझं मागे पडायला लागलं. आणि मग मला ते कुठेतरी असं वाटायला लागलं की नाही काहीतरी आपल्याला वेगळ्या पद्धतीने मांडायला पाहिजे. आणि त्याच वेळी मी मनीषा राजला पण बघत होते ना. तो राज भयंकरच एकदमच म्हणजे आम्ही पुस्तक विशीला जेव्हा एकत्र आलो तेव्हा तो आतून चहा घेऊन आला बाहेर. त्यामुळे ते असं खूप तेव्हा खूप झालं. MA मध्ये तुला गोल्ड मेडल जोरात आहे. म्हणजे सगळं म्हणजे तेव्हा तू स्वयंपाक पाणी करून म्हणजे घर सांभाळून चाललं होतं. हो, मी 2 मुलं होती तेव्हा. दोन्ही झाली होती ना. मी इथे आलेल्या 88ला 2 झाला. त्यामुळे ते होतं. आणि गंमत अशी की अनिशचं माझा तेव्हापासून खूप आहे, म्हणजे मैत्री खूप आहे. मुलगा तो मला त्याला हे कळत असेल तुझी, त्याला सगळंच कळत होतं की हिचं काय चाललंय, हिला काय. तो असं मला म्हणत जा ना मग तू असं करायचा हळूच पुस्ती की तो अक्षरस्पर्शाच्या कार्यक्रमांना पण यायचा की काय करते आई तिथे. आणि तो आणि रंजूचा म्हणजे सगळे तेव्हा तो इंजिनिअरिंग करत होता. तो माझ्यामुळे गौरी वाचायला लागला कारण मी आणायची. आणि त्याचं हायर मराठी होतं त्यामुळे त्याचं मराठी वाचन खूप चांगलं आहे. म्हणजे मला ती बुक त्याच्याशी चर्चा करून हे मिळाला. आणि मग तो मला असं म्हणायचा की जा हे तू करतेस ना, ये तुला मी म्हणला फोटो काढून दाखवतो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद. आणि घरात तुला हे करता. मग तो घरात पण कधी कधी असं म्हणायचा की जाऊ दे ना बाबा तिला. असं काय म्हणजे तर मी काही परवानगी किंवा दीपक अडवायचं नाही, पण परिस्थितीचं बाकीचं करायला लागायचं. म्हणजे पॉझिटिव्हली म्हणायचं पण नाही जा. म्हणजे मी दीपकला म्हणायची की तुझी आई गेल्यापासून माझा सपोर्ट गेला. मला खरंच असं वाटायचं की आपला हे गेला, टेकूच नाही गेला. तर ते अनिशमुळे तो क्रिएट झाला. आणि याच्याबरोबर रोहन बरोबर नाही, छोटा होता तो आणि त्याला हे एवढं नाही कळायचं. त्याचा तो तेव्हापासूनच तो आर्टिस्ट असल्यामुळे तो जरा तंद्रीबद्ध होता, त्यामुळे त्याचं तसं बाहेर लक्ष नसायचं. आणि लहान मला तो लहान वाटायचा. अनिश मला लहान नाही, मला जस्ट मीच लहान होते आईवर. त्यामुळे ती गोष्ट वेगळीच होती. आणि मग म्हणजे दीपक मध्ये हळूहळू फरक पडला या सगळ्यात का तो आहे तिथेच आहे? नाही, त्याच्यात खूप बदल झाला, खूपच बदल झाला. म्हणजे मुळातच तो स्वतः बदल करून घेणार. तो जरी असा अग्रेसिव्ह वाटत असला तरी
त्या आजारी पडल्यावर त्यांनी लगेच हाताखाली मदत करायला सुरुवात केली होती त्यांना, कारण दोन्ही बहिणींची लग्न झाली होती. म्हणजे मी लग्न होऊन यायच्या आधीच त्याने स्वयंपाकातला त्याचा इंटरेस्ट डेव्हलप केला होता. आणि मग जेव्हा असे मला असं वाटायचं की वादविवाद झाल्यावर त्याला काही कळत नाहीये, रजिस्टर होत नाहीये काही, पण त्याला खूप व्हायचं आणि त्याप्रमाणे तो बदलायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मी जाणीवच्या मीटिंग्सना जायची ना, ते मी 6 वाजता जायची आणि 7:30 यायची. त्या पहिल्या 2 मीटिंग्स 3 मीटिंग्स झाल्या त्याला असं वाटायला ही काय वेळ आहे. तर मी म्हणायची की तेव्हाच मुलांना मी सगळं करून जायची आणि मुलं खाली खेळत असायची, त्यामुळे काय हरकत आहे. मग ते असं खूप टसल होऊन ते शेवटी, पण ते सगळं मला पॉझिटिव्ह एस्टॅब्लिश झालं, कारण त्यांनी बदललं. हे आता मला कळतंय. मला असं वाटायचं की मी भांडून ते मिळवलं, तसं नाही आहे. म्हणजे भांडलीस त्यामुळे तो बदलला असं पण आहे ना. म्हणजे त्याकडे तुझ्या स्वभावानुसार उलट बघतीयस, पण ते असं पण आहे की तू भांडलीस म्हणून त्यांनी विचार केला असणार ना. म्हणजे अदरवाईज एखाद्याला गेला पण नसता की म्हणजे रुटीननी बायको जशी वागते तशी नको म्हणतात बाई, यांना नाही आवडत नाही जात, असं केलं असतं तर तू बदललाय नसता. तू जो संघर्ष केलास किंवा बोललीस भांडलीस पण काय जे काय केलं त्याच्याने तो बदलला. पण तो बदलला ही नक्की पॉझिटिव्ह गोष्ट आहे की एखादा माणूस बदललाय नसता, नुकतीच भांडणं होत राहिली. आणि अक्षरस्पर्शाचं काय असे हे कार्यक्रम झाले ना की मी अशी तरंगत घरी यायची लागूनचा आणि असा की काय, आणि मला ते सांगायचं असायचं आणि ऐकायला कोणी नसायचं. पण तेव्हा ऐकायला अनिशनी तो कान तयार केला. आणि मग ते असं होतं ना की अरे मुलगा ऐकतोय, यांचं काय चाललंय म्हणून तो ऐकायला लागला. पण ते म्हणजे असं कधी कधी असायचं की मी इतकी छान ऐकून आले आणि काय तुम्ही भांडताय, म्हणजे असं सांगायला लागतंय मला, असं पण फ्रस्ट्रेशन यायचं. पण ते हळूहळू मी म्हणलं ना माझ्या याच्याप्रमाणे ते बदलत गेल्यामुळे मला असं वाटलं की ओके छान छान चाललंय. आता तुझं जे चालू आहे टिळक विद्यापीठात आहे ना, तो अमेरिकन इन्स्टिट्यूट, पण ते जाते डेक्कन इन्स्टिट्यूट कॉलेजला, डेक्कन कॉलेज. ते कसं काय जरा सांग त्याच्याविषयी, कारण पुन्हा ते भाषेशी निगडीत आणि तुझ्या तिथे जी हेड होती ना सुजाता महाजन, तिला जेव्हा मी माझा रिझल्ट सांगितला की फर्स्ट आली आहे, तर ती म्हणली, मग ती माझ्या आधीपासून ओळखीची, तुम्ही या एकदा. तर मी म्हणलं ग पण मी तर म्हणली तुमचं इंग्लिश MA आहे, मराठी MA आणि तर मला तुमची गरज आहे. पण मी म्हणलं तुम्ही काय करता तिथे, तर ती म्हणली आल्याशिवाय नाही करणार. त्यामुळे तुम्ही एवढंच आमचं बोलणं झालं होतं. आणि असं झालं की त्या समरला 3 सीझन्स असतात अमेरिकन इन्स्टिट्यूटमध्ये, समर, फॉल आणि स्प्रिंग. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी भारतात येऊन आणि म्हणजे आता पुण्यात मराठी, लखनौमध्ये हिंदी, असं चाललेलं असतं. त्या वातावरणात राहून भाषा शिकतात ते. आणि समरला खूप म्हणजे काय म्हणतो खूप जोरदार कोर्स असतो तो, की तो अगदी अल्फाबेट म्हणजे बिगिनर्स पासून रिसर्च पूर्ण करणारी म्हणजे ऍडव्हान्स लेवलची पण मुलं असतात. आणि तो जास्त मेन असतो समरचा. तर ते असं झालं त्यावेळेला की 8 विद्यार्थी आले. 8 म्हणजे खूप, कारण 9 ते 1 मध्ये आणि 3 लेव्हलचे. तर ती म्हणाली आपलं थोडंसंच बोलणं झालंय, पण या समरला तुमची गरज आहे तुम्ही या. तर मी म्हणलं की अगं काहीच ट्रेनिंग नाही काय. ती म्हणली 1 दिवस या, पहिले तुम्ही स्पीकिंग घ्या आणि मग आपण बघू. आणि मी 12 जूनला गेले आणि डायरेक्ट वर्गात मुलांसमोरच आणि स्पीकिंग होतं. आम्ही 4 लेवल घेतो, स्पीकिंग, लिसनिंग, रायटिंग, शेवटी आणि रिडिंग. तर तिने स्पीकिंग तो तास आमचा इतका छान झाला, ती मुलं पण छान होती त्यावेळेची आणि ते बघत होते 2 जण फक्त की मी कसा तास घेतो. त्यामुळे तुम्हाला काही सांगायलाच नको, आपण चालू करू. आणि मग रिडिंग
आणि मग आता असं झालंय की ती जी मुलं गेलेली असतात ती म्हणतात की नाही आम्हाला सरोज बरोबर हे वाचायचं. जसं परवा आम्ही सुषमाचा नंबर नेला आणि बहिणी सावित्री आम्ही बघितलं आणि वाचलं. तर ते रेचल स्टर्मन आणि सरिता म्हणजे ह्याची आहे इंडियन हेरिटेजची. तर त्या दोघींना सावित्री वाचायचं होतं. सुषमा देशपांडे त्यांनी शोधून काढलं होतं आणि ते आपल्या बॅकग्राऊंडमुळे ते मला सहज अवेलेबल आहे. ती काहीच म्हणाली नाही. ती म्हणाली तुला हवं तर मी सगळं पाठवून देते. इंग्लिश पण म्हणलं इंग्लिश नको मराठी हवं. आणि ते इतकं छान झालं. आत्ताच मे महिना सुट्टी आहे म्हणून हे आहे त्या एकदम खुश आहेत. म्हणजे त्या आता असं सांगतात शंतनूला की आम्हाला रिडिंग सरोजकडे करायचं. म्हणजे चांगलंच तुझं त्या सगळ्याच्यात. आता पुढे काय 10 वर्ष झाली ना. हो आता पुढे काय त्यामुळे पुढे आता अजून म्हणजे मला अमेरिकन इन्स्टिट्यूट मध्ये करण्यासारखं म्हणजे हेच आहे की कम्युनिकेशन. आणि तुझं जे अनुवादाचं आहे ना म्हणजे जसा तो 40 पट्टनायक ना त्याचं थोडं सांग. म्हणजे त्याच्या बरोबरची काही इंटरॅक्शन झाली तुझी? नाही नुसतं ते वाचलं आणि अनुवाद केला. माझं पहिला अनुवाद तो ट्रान्सलेशन पॅनाशिया म्हणून विदुला डोकेकरची जी संस्था आहे त्यांच्याकडून मला ते मिळालं. सोनाली बेंद्रेचं मॉडर्न. आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही म्हणजे त्या शोधात होत्या इंग्रजीतून मराठी हे करणार. नुकतीच त्याने सुश्रुत कुलकर्णी पण आहे त्याच्यात. तर त्यांना आम्ही भेटलो मी आणि रजनी वैद्य. आणि त्या म्हणाल्या की लगेच जर तुम्हाला आता वेळ असेल आणि लगेच करू शकणार असाल तर हा अनुवाद करायचा. मी पहिलं ते सोनालीचं केलं. तेव्हा तर मला काहीच येत नव्हतं. म्हणजे युनिकोड येत नव्हतं. मी हाताने लिहायची त्यांना फोटो पाठवायची. पण मग त्यांनी मला सगळं शिकवलं. युनिकोड शिकवलं आणि डायरेक्ट हे करायला लागले. मग ते पुस्तक काहीतरी आम्ही 2-2.5 महिन्यात पूर्ण केलं. तेव्हाही माझी तिच्याशी काही इंटरॅक्शन नाही. तो अनुवाद झाल्यानंतर म्हणजे तो यांनी केला ना पेंग्विनचा म्हणजे चेतन कोळीनी. त्याला कळलं. मग त्यांनी मला ते एंट्राप्रुनरचं दिलं. आणि नंतर त्यांचं जेव्हा पुण्यात ऑफिस आलं तेव्हा तो म्हणाला की हे तुम्ही करा. तर मी म्हणलं मी नाही बाबा धार्मिक आणि भक्ती संप्रदायाचं. तो म्हणला वाचून तर बघा ते तसं नाहीये तुम्ही करू शका. मग ते केलं. पण त्याचे ते वाचत होते कारण त्यांना मराठी येतं पण ते माझ्यापर्यंत नाही त्यामुळे त्यांच्याशी माझं काही. आणि आता कुठले अनुवाद करणं किंवा नवीन काय आता पुढच्या अशा एकदम क्वांटम लेप कुठली घ्यायची आहे का या वयात आणि अशी का नाही डेक्कन कॉलेजमध्ये होईल तितकं जास्त. त्या निमित्ताने तू अमेरिकेला वगैरे गेलेस का नाही? नाही त्या निमित्ताने नाही गेली. तशी तुझी गेली. आमची ही गेली डायरेक्ट आता अमेरिकेत शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये आहे सुजाता. हो हो हो. नाही म्हणूनच मला वाटलं की तशाने काही तुला जायला लागले. मी लिंग्विस्ट नाहीये ना. तू तिकडे भाषा वैज्ञानिक पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे त्या अनुषंगाने तुझे हे स्टुडंट्स वगैरे कोण असतील त्यांच्या एक्सचेंज मध्ये वगैरे जाणं अजून छान तू काम कर. तुला खूप शुभेच्छा आणि आलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझं पण धन्यवाद.